जय गुरुदेव. माझं नाव राहुल डुबे. बेसिकली मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी नाशिकमध्ये ॲक्च्युली माझी कंपनी बँगलोर आणि जर्मनीमध्ये आहे आणि मी नाशिकचा इंचार्ज आहे ॲज अ ऑटोमेशन्स अँड सेल्स मार्केटिंगमध्ये. बेसिकली मी हा कोर्स करण्यासाठी मला माझे बरेच फ्रेंड सर्कल नातेवाईक यांनी एक दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि मी असंच एक ब्लाइंडली बरेच कोर्सेस असतात त्यामधला एखादा कोर्स असेल योगा किंवा मी बरेच कोर्सेस केले होते पण त्यामुळे मी नेग्लेक्ट करत होतो आणि त्यामुळे एक 4-5 महिन्यापूर्वी एक रिझन असं आहे की आम्ही हा कोर्स करण्याचं रिझन असं की माझ्या लग्नाला 7 वर्ष झालेले आहे आणि आम्हाला अजून काही मूलवान नव्हतं. तर आम्ही 2-3 वर्ष बरेच ट्रीटमेंट केल्या आणि आम्ही स्टॉप केल्या होत्या की आता काही करायचं नाही आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की तुम्हाला काय होणार नाही. आम्ही 2-3 IVF पण केल्या होत्या आणि मे बी मे महिन्यामध्ये आम्ही कोर्स केला आणि बेसिकली मी मार्केटिंगमध्ये असल्यामुळे मी थोडा शॉर्ट टेम्पर पण होतो आणि थोडं प्रोफेशनल लाईफमध्ये मी ग्रो होतो आणि पर्सनली थोडा डिस्टर्ब झालो होतो. कारण शेवटी लाईफमध्ये तुम्हाला आईवडील कोणतरी म्हणणारं पाहिजे असतं. एक लाईफमध्ये तुमच्या मनात एक कुणकुण असते ते आणि थोडं घरामध्ये पण डिस्टर्बन्स होतं त्यामुळे प्रोफेशनली पर्सनली पण डिस्टर्ब होतो आणि करिअरमध्ये मी ॲज पर ग्रो झालो तर आज नाशिकचा मी इंचार्ज आहे. पण ॲट द कॉन्ट्ररी ॲट द एंड ऑफ डे तुम्हाला वाटतं की आपल्याला कोणतरी आई बाबा म्हणणार पाहिजे. ते बेसिक माझा कोर्स करण्याचा आहे तो मला वाटतं फक्त योगा किंवा असा एक कोर्स आहे. त्यामुळे मी आणि माझ्या मिसेसनी कोर्स केला. मला ॲज अ मार्केटिंग सेल्स असल्यामुळे माझा ट्रॅव्हलिंग आणि मला थोडा वजन पण वाढलं होतं आणि मी थोडा चहा पण जास्त प्यायचो आणि ड्रिंक्स पण खूप घ्यायचो. त्यामुळे माझा तो एक इंटेन्शन होतं की ते मला कमी करायचं होतं आणि आम्ही मेमध्ये कोर्स केला तो आणि त्याचा रिझल्ट आणि जेव्हा मी कोर्स केला माझा जीवनाचा बनण्याचा उद्देश आणि मी शॉर्ट टेम्पर पण खूप होतो त्यामुळे मी तो बरंच सॉफ्ट झालेलं आहे आणि माझ्या कलिग्स किंवा माझ्या आईवडिलांकडे बघण्याचा किंवा प्रत्येक लोकांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन जो होता तो पूर्णपणे बदलला आहे. बरेच सॉफ्ट झालेलो आहे मी आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे की आम्हाला जे 7 वर्षामध्ये जे झालं नाही ते आम्ही जो कोर्स केला त्याच्यामध्येच आमचा पॉझिटिव्ह झाला. माझी मिसेस प्रेग्नंट आहे आणि होप मे बी फेब्रुवारीमध्ये आमचा रिझल्ट लागेल. त्यामुळे ते पण आम्हाला एक चांगलं होतं की ते आमचा योग जुळून आले आणि गुरुजींचा चांगला सहवास लागला, चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आम्ही दोघं एज्युकेटेड असल्यामुळे काय जास्त एज्युकेटेड असले की माणूस जास्त फ्रस्ट्रेटेड होतो. पण आम्हाला गुरुजींनी बरेच काउन्सिलिंग केलं म्हणजे त्यांचं योगा त्यांचं जे मेडिटेशन पद्धत ती जी आहे ते जे मिक्स पद्धत वापरतात त्यामुळे माणूस बराच आपला लाईफकडे बघण्याचा व्ह्यू पूर्ण चेंज होतो आणि तो मला पूर्ण झाला आणि मी बरेच वेळ मिळाला योगा करतो. चहा पण मी पूर्णपणे बंद केलेला आहे आणि वजन पण माझं बरंच कमी झालेलं आहे. गुरुजींनी बघितलं असेल त्याच्यामुळे ते पण आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही जे आता जे नवीन बॅचचे कोर्स करताय की त्यांनी पण त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या फ्रेंड सर्कलला सांगावं, त्यांना कन्व्हिन्स करावं की हा कोर्स करावा. जसं आमच्या बिल्डिंगमध्ये काही जण आलेले तसे आमच्या नातेवाईकांना पण मी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असतं ते तुम्ही दुसऱ्यांना शेअर केलं पाहिजे तेव्हा ते नॉलेज वाढतं. ते तर या माध्यमांनी जेव्हा वेबसाईटच्या माध्यमांनी तुम्ही गुरुजींचं जे कार्य करताय ते तुम्ही बाहेरच्या लोकांना सांगून त्यांना करण्यासाठी प्रवृत्त करा ही माझी रिक्वेस्ट आहे.